मेष राशीसाठी हा महिना संमिश्र परिणाम देणारा असा जाणार आहे। तुम्ही तुमचे स्वास्थ्य, संबंध आणि करिअरच्या बाबतीमध्ये ह्या महिन्यामध्ये थोडंसं सावधानच राहण्याची खूप गरज दिसत आहे। सोबतच आपण आर्थिक बाबतीतही थोडेसे चढ उतार आपल्याला दिसून येण्याची शक्यता आहे। कौटुंबिक बाबतीमध्ये जर म्हटलं तर हा महिना तुमच्यासाठी खूपच अनुकूल असा आहे, परंतु अचानकपणे तुमच्या जीवनामध्ये अनपेक्षित काही अडचणी येतील आणि त्यामुळे तुमचा मानसिक तणाव थोड्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे। एखाद्या ठिकाणी यात्राही तुम्ही कराल। सोबतच तुमच्या हातून ह्या महिन्यामध्ये एखादे शुभ कार्य किंवा धार्मिक कार्य घडण्याची शक्यता दिसत आहे। तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ ह्या महिन्यामध्ये घालवण्याची शक्यता आहे। कुठेतरी तुम्ही मिळून एखाद्या डिनरला म्हणा किंवा एखाद्या लंचला जाल किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी पिकनिकलाही जाण्याची शक्यता आहे। महिन्याचा शेवट म्हणजे शेवटचा आठवडा जर सोडला तर पूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये या ना त्या प्रकारे एखादे नवीन अडचणी येत राहतील आणि त्या अडचणींना तुम्हाला तोंड द्यावेच लागणार आहे। यामधून तुम्हाला सुटका अजिबातच नाही। सोबतच एखादे नवीन कार्य जर तुम्ही करणार असाल तर कार्य करताना तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतीलच असे नाही, त्याची थोडी शक्यता कमी दिसत आहे, परंतु प्रयत्न करणे अजिबात थांबू नका। सोबतच ह्या महिन्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींमुळे काही प्रमाणामध्ये असंतुष्ट राहाल आणि त्यामुळे तुमचे मनही थोडेसे अशांत होईल आणि तुम्ही उगीच चिडचिडही दुसऱ्यांवर करू शकता। परंतु जर हे सर्व तुम्ही टाळणार असाल किंवा टाळण्यासाठी तुमच्यावर जे काही संकट येणार आहे त्या संकटांवर, त्या अडचणींवर तुम्ही स्वतः मात करण्याचा प्रयत्न करा। तुमचं मन थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न करा। जरी अडचणी आल्याच तर तुम्ही त्याला धिटाने सामोरे जा, साहसाने सामोरे जा आणि त्याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा। नातेसंबंध ह्या महिन्यामध्ये चांगलेच राहतील। पूर्वीचे जर काही वाद असतील तर तेही या महिन्यामध्ये पूर्णपणे सुटतील, तरी तुम्ही याचा फायदा घ्या। थोडेसे स्वतःच्या क्रोधावर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, नाहीतर नातेवाईक मंडळींपैकी कोणाचे तरी तुम्ही मन दुखवाल आणि त्यामुळे तुमच्या नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे। नातेसंबंध बिघडेल, उगीच तुमच्यामध्ये दुरावा वाढेल, अबोला तुम्ही धराल। तर हे सर्व टाळायचे असेल तर प्रथम तुम्ही तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवायला हवे। सोबतच प्रत्येक गोष्टीमध्ये अहंकार करणे ह्या महिन्यामध्ये तरी थांबवायला हवे। थोडंसं तुम्ही कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करा। एखादे काम तुमच्या हातून चांगल्या रीतीने होत आहे तर त्याचं लगेच तुम्ही अहंकार करू नका, गर्व करू नका, कारण पुढे जाऊन याचे तुम्हाला नुकसान जास्त प्रमाणामध्ये होईल। तर विशेष करून इथे विनम्रतेने, नम्रतेने तुम्ही प्रत्येक गोष्ट हाताळण्याचा तुम्ही प्रयत्न करा। सोबतच तुमच्या जोडीदाराला महत्त्व द्या, त्यांच्या भावना तुम्ही विशेष करून सांभाळण्याचा प्रयत्न करा। हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे। त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्यांचे मत ऐकण्याचा प्रयत्न करा। ते तुम्हाला काहीतरी सांगत असतात पण आपण नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो, तर हे या महिन्यामध्ये कटाक्षाने टाळा, हेच तुमच्यासाठी योग्य राहणार आहे। सोबतच परिवारासोबत कुठेतरी पर्यटन म्हणा किंवा एखाद्या धार्मिक क्षेत्राला तुम्ही भेट द्याल, परंतु प्रवास करत असताना तुम्ही स्वतःची तब्येत सांभाळा आणि इतर गोष्टींकडेही थोडंसं लक्ष द्या, सांभाळा, कारण नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्वास्थ्य संबंधी तुम्ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। प्रवासामध्येही तितकेच महत्त्वाचे आहे आणि इकडे घरी असतानाही स्वास्थ्य संबंधी तुम्ही विशेष करून काळजी घ्या, कारण एखादा अचानकपणे व्हायरल आजार होऊ शकतो। तर विशेष करून सावधानता तुम्ही बाळगा। विवाह इच्छुकांसाठी स्थळे येण्याची शक्यता आहे, परंतु सोबत काही नवीन अडचणी पण येतील, त्याचाही तुम्हाला सामना करावा लागणार आहे। तरी तुम्ही प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत आहात, स्थळे येत आहेत, परंतु याच्यामध्ये काही अडचणी येत आहेत, हरकत नाही, प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला याच्यावरही उपाय सापडेलच। जर तुम्ही एखाद्या प्रेमसंबंधामध्ये असाल, रिलेशनशिपमध्ये असाल, तर ह्या महिन्यामध्ये तुमचा पार्टनर तुम्हाला एखादं गोड सरप्राईज देऊ शकतो किंवा शकते। सोबतच तुम्ही एकमेकांसोबत एक वेळ घालवा, क्वालिटी टाइम स्पेंड कराल, एकमेकांना एखादं सुंदर प्रेमळ असं गिफ्टही द्याल।
तर या सगळ्यांचा तुम्ही लाभ घेण्याचा प्रयत्न करा, पुरेपूर आनंद घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा, एकमेकांना समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना प्रत्येक रीतीने अनुकूलच असा जाणार आहे. विशेष करून ठोक व्यवसायी जे आहेत, म्हणजे ठोक व्यापारी जे आहेत, त्यांना ह्या महिन्यामध्ये जरा अधिकच लाभ मिळण्याची शक्यता आहे. सोबतच काही बाबतींमध्ये चढ उतार तुम्हाला पाहायला मिळतील, हरकत नाही. महिन्याच्या मध्यामध्ये आपल्या स्पर्धकांसोबत तुमची जोराची स्पर्धा होईल, तरी तुम्ही त्याच्यासाठी सज्ज राहा. परंतु महिन्याच्या शेवटी मात्र पहिल्यासारखा व्यवसायामध्ये तुम्ही स्थिरता प्राप्त करून घ्याल. म्हणजेच तुम्हाला तुमच्या स्पर्धकांना तोंड द्यावे लागणार आहे, काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे, नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु नंतर तुम्हाला जसे पाहिजे तसे परिणाम मिळण्याची शक्यता इथे दिसत आहे. सोबतच तुम्ही व्यवसायानिमित्त विदेशी व्यापारामध्येही प्रगती करण्याची शक्यता आहे. जर विदेशामध्ये तुमचा एखादा व्यापार असेल, एखादा व्यवसाय असेल, तर तिथेही ह्या महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळतील, प्रगती कराल तुम्ही. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी ह्या महिन्यामध्ये थोडंसं स्वतःच्या अहंकारापासून सावध राहावे लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला तुम्ही वरिष्ठ अधिकारी म्हणा किंवा तुमचे जे सहकारी मंडळी आहेत, तुम्ही एखादं काम चांगलं केलं, तुम्ही एखादी जबाबदारी पार पाडलात, तर लगेचच तुमचं ते कौतुक करतील. परंतु त्या कौतुकामुळे तुम्ही हरळून जायचं नाहीये किंवा अहंकार करायचा नाहीये किंवा गर्व करायचा नाहीये. तुम्ही विनम्र राहा, नम्र राहा, असं विचार करा की ही सुरुवात आहे. आणि जर तुम्ही आत्ताच अशा काही गोष्टी केल्या तर तुम्हाला पुढे जाऊन नुकसानी म्हणा किंवा एखाद्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी प्रत्येक गोष्टीमध्ये कृतज्ञता बाळगण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि या सगळ्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही उत्तम पदप्राप्तीसाठी प्रयत्न करत होता, तर ह्या महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला ते पद प्राप्त होण्याची शक्यता दिसत आहे. तुमच्या कष्टाला फळ मिळेल. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत होता स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी, तर नक्कीच ह्या महिन्यामध्ये तुम्हाला इच्छित फळ मिळेल. महिन्याच्या सुरुवातीला थोडंसं इच्छेच्या विरुद्ध ठिकाणी बदली होण्याची शक्यता दिसत आहे, तरी हरकत नाही. जरी बदली झाली तरी तुमच्या प्रयत्नामुळे किंवा कष्टामुळे तुम्ही पुन्हा हवे तिथे बदली करून घेऊ शकता. परंतु महिन्याच्या सुरुवातीला अशा काही इच्छेच्या विरुद्ध इच्छा नसताना तुम्हाला काही गोष्टींचा सामना करावा लागू शकतो, तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा. किंवा तुमच्या असलेल्या नोकरीमध्ये, म्हणजे चालू असलेल्या नोकरीमध्ये काही बदल संभवतात, तर यासाठीही तुम्ही तयार राहा. तरुण वर्गाला मात्र हा महिना त्यांच्या करिअरमध्ये स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागणार आहे. अथक प्रयास तुम्हाला करावा लागू शकतो. शिवाय तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःची बुद्धी आणि विवेकाचा वापर करून तुम्ही स्वतःला सिद्ध करून तुम्हाला दाखवावे लागणार आहे. ह्या महिन्यामध्ये तुम्ही प्रयत्न करत आहात, तुमच्या डोक्यामध्ये काही नवनवीन कल्पना आहेत, परंतु त्या तुम्हाला प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणा किंवा एक संधी तुम्ही शोधत आहात, तर ती संधी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मिळू शकते. स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी म्हणा किंवा तुमच्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी. परंतु ह्या संधीचा तुम्ही कसा वापर करतात हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर त्याचा योग्य परीने वापर केला तर तुमचं जे काही आहे, जे तुम्ही काही स्वप्न पाहिलेले आहे, ते नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण होतील. फक्त तुमच्यावर हे अवलंबून आहे की तुम्ही त्या संधीचा कसा वापर करून घेता आणि किती प्रमाणामध्ये वापर करून घेता. तर तुम्ही यासाठी तयार राहा, प्रयत्न करत राहा, वाट पहा, नक्कीच तुम्हाला संधी मिळून जाईल. आणि जर मिळालीच संधी तर एका क्षणाचाही विचार न करता तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवा. यश नक्कीच तुमचं आहे, तुम्हालाच मिळणार आहे. महिला वर्गाला मात्र हा महिना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांनी असा भरलेला जाणार आहे. एखाद्या धार्मिक ठिकाणी तुम्ही प्रवास करण्याची शक्यता आहे. सोबतच एखाद्या धार्मिक कार्यामध्येही तुम्ही खूप रमून जाल. आध्यात्मिक स्तरावर ह्या महिन्यामध्ये तुमची भरपूर प्रमाणामध्ये उन्नती होणार आहे. आध्यात्मिक स्तरावर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एक प्रकारे कार्य करत आहात, एक वेगळं काहीतरी करण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता, तर नक्कीच तुमची ह्या महिन्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तुम्हाला एक प्रकारची नवीन मनशांती मिळेल आणि तुम्हाला अजून काहीतरी नवीन करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल ह्या महिन्यामध्ये. तरी तुम्ही ह्या गोष्टीचा पुरेपूर वापर करून घ्या आणि स्वतःला
वेगळं स्वतःच्या मध्ये एक वेगळं काहीतरी गुण तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा। स्वावलंबी बनण्यासाठी तुम्हाला जे काही हवं आहे, तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल तर नक्कीच ह्या महिन्यामध्ये तुम्ही तसे प्रयत्न करू शकता आणि स्वतःच्या पायावरही उभारण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत आहात तर त्यामध्येही तुम्ही सफल राहणार आहात ह्या महिन्यामध्ये। सोबतच ज्या कोणी वर्किंग वुमन असतील, नोकरी करणाऱ्या महिला असतील तर त्यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी म्हणा किंवा तुम्ही जिथे काम करता तिथे तुमची भरभरून प्रशंसा होण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच तुमच्या अंगावर अजून नवीन काहीतरी जबाबदाऱ्या पडतील। स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्ही नेहमीच तत्पर असता आणि इथेही यावेळेही तुम्ही स्वतःला नक्कीच सिद्ध करून दाखवू शकता। विद्यार्थी वर्गाला मात्र ह्या महिन्यामध्ये स्वतःच्या ध्येय प्राप्तीसाठी अथक प्रयत्न करावा लागणार आहे, भरपूर मेहनत करावी लागणार आहे, कडी मेहनत करावी लागणार आहे। नुसतंच अभ्यास किंवा पाठांतर करून तुम्हाला उपयोग नाही, प्रत्येक विषयाचा खोल अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे। प्रत्येक विषय तुम्ही समजून घ्या, मगच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम तुम्हाला रिझल्ट लागेल। अभ्यास हा एकमेव पर्याय तुमच्याकडे आहे। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र ह्या महिन्यामध्ये स्वास्थ्य संबंधी थोडंसं सजग राहावे लागणार आहे। स्वास्थ्य संबंधित थोडेसे हा महिना मध्यम राहणार आहे, कारण जुने काही आजार तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे। सोबतच नातेसंबंधांमध्ये थोडीशी कटुता पण येईल, तरी मेन तुम्ही क्रोध सांभाळा। क्रोधामध्ये तुम्ही एखाद्याचे मन दुखवण्याची शक्यता आहे, तर क्रोध सांभाळण्यासाठी तुम्ही अध्यात्माचा आधार घ्या, म्हणजेच तुम्हाला मनशांती लाभेल। मराठी महिन्याचा नवीन वर्षाचा हा चैत्र महिन्याच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। सोबतच गुढीपाडवा हा सगळ्यांचा आवडता सण आलेला आहे, या महिन्यामध्ये आहे आणि म्हणूनच गुढीपाडव्यानिमित्त सर्वांच्या जीवनामध्ये जसं साखरेच्या हार असतो त्या हाराप्रमाणे मधुर गोडवा पसरू दे आणि सर्वांच्या घरी एक आनंदाची गुढी उभा राहू दे, हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करत आहे। हॅपी गुढीपाडवा टू ऑल ऑफ यू। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।